शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आपल्याला जर आपल्या हरभरा जे काही पीक आहे त्याचं उत्पादन हे व्यवस्थित किंवा चांगलं घ्यायचं असेल तर सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे शेवटची फवारणी. ती फवारणी आपण कधी करायची, त्या डबल कोणत्या स्टेजला करायची, त्यामध्ये कोणत्या औषधांचा समावेश करायचा, कोणतं कीटकनाशक वापरायचं, त्याचबरोबर कोणतं विद्राव्य खत वापरल्यावर आपल्या जे काही घाट्याची जी काही साईज वाढून दाना व्यवस्थित भरणार आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, ही जी काही शेवटची फवारणी ही आपल्याला आता ही हरभरा जवळपास 90% जे काही घाटा स्टेजमध्ये आहे, तर मित्रांनो या स्टेजमध्ये जर आपण फवारणी केली तर 100% आपल्या उत्पादनात ही वाढ होणार आहे. त्याचबरोबर जर मित्रांनो हे समजा आता हरभरा आहे, हे असा घाटा पटकन वाजला त्या स्टेजला आपल्याला ही फवारणी करायची. मित्रांनो, तुमच्या जर हरभरा पिकामध्ये जर दाना हा पूर्णपणे भरला गेला असेल तर तुम्ही ही फवारणी करून काही उपयोग नाही, उगाच खर्च आपला होता कामा नये. त्याच्यामुळे आपला दाना भरायच्या टायमाला आपला जो काही घाटा आहे तो असा फटकन असा वाजला पाहिजे, तेव्हाच आपल्या जी काही फवारणीचा त्या ठिकाणी उपयोग होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला या स्टेजमध्ये जे काही घाटा जी काही पोखरणारी आळी आहे तिचा प्रादुर्भाव आपल्या हरभरा पिकामध्ये सर्वात जास्त दिसून येतो. त्यामुळे आपल्याला योग्य अळीनाशक हे निवडणं खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आता जर तुमच्या जर प्लॉटमध्ये मरकुड दिसत असेल तर मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस जर एखादं बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरलं पावडर फॉर्म मधलं, तर तुमची जे काही 5-10% जे काही ही फुलं आहे ती गळण्याची जी काही दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे आपल्याला या फवारणीमध्ये जे काही सर्वात महत्वाचं एक कीटकनाशक आणि एक पोटॅशयुक्त विद्राव्य खत या फवारणीत हे वापरायचं आहे. तर मित्रांनो, या फवारणीत आपण कोणत्या औषधांचा हा समावेश केला पाहिजे, तर मित्रांनो आपल्याला एक बेस्ट असं अळीनाशक हे निवडायचं आहे. तर मित्रांनो त्यामध्ये आपण जे काही कोराजन आहे ते 8 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापरू शकतो व त्याच्यासोबत जे काही 0050 हे जे काही विद्राव्य खत आहे ते वापरू शकतो प्रति 15 लिटरच्या पंपासाठी 100 ग्राम. तर मित्रांनो ही फवारणी केल्यानंतर आपल्या हरभरा पिकाची जी काही आळीपासून संरक्षण होणार आहे व त्याचबरोबर हे घाट्यामध्ये जे काही दाना हा भरणार आहे तो व्यवस्थित चांगला भरून त्याची जी काही साईज आहे घाट्याची व दाण्याची भरपूर होऊन आपली जे काही उत्पादनात ही वाढ होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या इतर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.